मला एक माणूस म्हणला, महाराज भजने बी मरत येत आणि बिगर भजने बी मरत येत, भजनाचा फायदा काय? फायदा होतो शे आख्यान आजामेळाच्या आख्यानामध्ये तुम्हाला ध्यानात येईल की फायदा होतो. त्यानं आयुष्यभर पूर्व आयुष्यात केलेल्या जपतपाच्या साधनाचा परिणाम, पूर्व आयुष्यात केलेल्या स्नान संध्यादी कर्माचा परिणाम पुण्य निर्माण झालं. अजामेळ नावाचा एक दुष्ट ब्राह्मण होता. ब्राह्मण कुठं दुष्ट असतो का? चांगला होता बिचारा. पण काय झालं महाराज, 3 वेळस संध्या करणारा, 10 ग्रंथाचं अनुपान करणारा, 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत ज्याच्या, 24 तास देवाचं नामसंकीर्तन करणारा एक शुद्ध ब्राह्मण, पण पाय घसरला. जीवनामध्ये एका वेश्येच्या घरासमोरून जात असताना एक वेश्या एका परपुरुषाची रत झालेली पाहिली आणि दुसऱ्या दिवशी त्याचं जीवन बर्बाद व्हायला सुरुवात झाली. पहिला पाऊल त्यानं टाकलं त्याच वेश्येच्या घरी आणि जीवन बर्बाद झालं. 1 नाही 2 नाही 10-5 वेश्या उपभोगल्या आणि जीवन बर्बाद झालं. संध्या बंद पडली, आंघोळ सुद्धा बंद पडली, सगळं जीवनाची फटफजिती झाली. पण केलेलं भजन कामा येतं. मला एक माणूस म्हणला, महाराज भजने बी मरत येत आणि बिगर भजने बी मरत येत, भजनाचा फायदा काय? फायदा होतो शे आख्यान आजामेळाच्या आख्यानामध्ये तुम्हाला ध्यानात येईल की फायदा होतो. त्यानं आयुष्यभर पूर्व आयुष्यात केलेल्या जपतपाच्या साधनाचा परिणाम, पूर्व आयुष्यात केलेल्या स्नान संध्यादी कर्माचा परिणाम पुण्य निर्माण झालं. आणि त्या पुण्यानं साधू संताला एक दिवशी मंदिरामध्ये त्याच्या त्या बायकोनं पाहिलं. लहान लेकरू होतं. लेकराला पाठवलं, जा रे बाळा, मंदिरामध्ये साधू संत बसलेले आहेत. झालं आपलं कीर्तन बरं का. मंदिरामध्ये साधू संत बसलेले आहेत, जाऊन त्यांना सांग आमच्या आईनं तुम्हाला जेवायला दुपारचं आमंत्रण दिलंय आणि स्वयंपाक तयार झाल्यावर मी पुन्हा येईल सांगायला. बाळा कोणाचा का असेना नक्की येणार आम्ही. लेकरू आलं, आईनं सांगितलं, लेकरानं नेऊन सांगितलं, जाऊन सांगितलं. स्वयंपाक तयार झाला, पुन्हा लेकराला पाठवलं. साधू संत घरी आले, पंगत बसली. हो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सुंदर भोजन सुरू झालं. भोजन अर्ध्यात आल्यावर आजामेळ आला. बाजारचा दिवस होता, बाजाराला गेलेला होता आणि घरी आल्याबरोबर बायकोनं सांगितलं त्याला. त्याच्या ध्यानातही नव्हतं हे सत्कर्म, स्वप्नातही त्याच्या ध्यानात राहिलं नव्हतं. उलट साधू संताला पाहिलं की कपाळावर आढ्या पडायच्या. पण ना इलाज झाला त्याचा. महाराज कोणी बलिलं यायला? ते काय म्हणायले बायकोपाशी गेल्या, यायला कोणी बलिलं? बायको म्हणली, मॅच बलिलं, तुम्ही तर घरी नव्हते. बरं 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 झालं नरम. बरं बरं बरं, अहो जा ना वाढायला. तुम्ही नव्हता तर ते तर काही अडचणच नव्हती, पण आता आलात ना, साधू संताच्या मुखात तुमच्या हातानं अर्धी कोर घेतील बिचारे, जा वाढायला. घेतलं टोपलं हातात. महाराज घ्या, महाराज घ्या, एवढी घ्या. मग आता त्या जेवणाऱ्याला बी वाटलं की हे दादा घरचा मालक दिसतोय बिचारा, आता लोक नव्हतं, मग याच्या हातानं घेणंच आहे आपल्याला. 1-1 2-2 चतकुरी घेतल्या. जेवण झाले, ढेकर दिला, हात धुतले आणि बसले साधू संत. त्यानं त्यांच्याकडे पाहिलं, म्हणलं झालं ना जेवण? म्हणले हो, सुंदर जेवण झालं, अगदी आता तथास्तु झालं सगळं, मग जायला हरकत नाही. ते म्हणले आम्ही तसे नाही जात. म्हणजे दक्षिणा? ते म्हणला मी काठी घेत असतो, दक्षिणा नाही, रट्टे. ते म्हणले तुझा गैरसमज झाला, आम्हाला काही तुझ्याकडून पैसा अडका घ्यायचा नाही. म्हणजे मग? म्हणले तुझ्या घरचं अन्न खाल्लंय, आम्ही तुझं कल्याण करून जाणार. आमचं कल्याण आणि तुम्ही करणार नका विचार करू. ते म्हणले पण हे बघ, आम्ही करणार याच्यात शंका नाही, आम्हाला नाही, तुला असेल तर सांग करणार का? म्हणले हो. काय तुमची इच्छा सांगा. तुझ्या बायको गरोदर आहे, हिला या वेळेला मुलगा होणार आहे, त्या मुलाचं नाव आम्ही म्हणतो ते ठेव, झाली आमची दक्षिणा. अरे वा, लय सोपं दिसतं राव. सांगा म्हणले. नारायण नाव ठेव. ठेवलं. नारायण लहानाचा मोठा झाला. साधू गेले, मगच गेले. नारायण लहानाचा मोठा झाला. 12 वर्षाचा नारायण अंगणामध्ये खेळत होता महाराज. आणि अंतकाल आला अजामेळाचा. यमदूत आले 4, आपल्या हातामध्ये फाशे घेऊन आले, रेड्याहून उतरले, गपा गपा फाशे फेकले, चौघ चारी दिशेला ओढू लागले. गळ्याला घरघर लागली, श्वास कोंडू लागला, मोठ्यानं ओरडला. कोणाला ओरडला? देवाला नाही. अंगणामध्ये लेकरू खेळत होतं. लेकराच्या आशेनं भीतीतून बाहेर येण्यासाठी
भीतीतून म्हणजे ह्या भितडातून नाही बरं का, भीतीमधून बाहेर येण्यासाठी लेकराला हाक मारली, अरे नारायण हाक मारली. ते काय ताला सुरात म्हणलं काय काय नारायण नारायण बघणारे हे कसं मला ओढायले. नारायण म्हणल्यावर चमत्कार झाला. पाहता काय माझ्याकडे चमत्कार झाला. आकाश मार्गानं भगवान विष्णूचे दूत कोण्या तरी भगवत भक्ताला वाजत गाजत वैकुंठाला न्यायला चालले होते. अरे बापरे, मध्येच कोणी आपल्या मालकाचं नाव घेतलं. चला म्हणले, आपल्या मालकाचं नाव घेतल्यावर त्याच्यापेक्षा वैष्णव मोठा कोण आहे? मोठाच वैष्णव आहे. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी आणि तरीच वैष्णव होशी. अरे जना, देवाचं नाव घ्यायला दुसरा वैष्णव कुठून आणला तुम्ही? चला म्हणले. मग हे आल्यावर ते काळे कुळकुळीत काळे कुट्ट निबरगट्ट यमदूत बाजूला झाले, पळू लागले. विष्णुदूतानं धरले, 2-2 ठोके टाकले. म्हणले तुम्ही इथं कसे? म्हणले वा 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 वा, हे आमचं गिऱ्हाईक तुम्हीच इथं कसे? आणि आम्हाला पुन्हा मारायला लागले तुम्ही इथं कसे? अरे तुम्हाला कळत कसं नाही? आमच्या मालकाचं नाव घेतलं त्यानं. शहाणे, वा रे वा, तुमच्या मालकाचं नाव म्हणे घेतलं, त्याच्या पोराचं नाव येते. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे की नाही युवराज महाराज? तुम्हाला माहिती आहे ना, नारायण नाव हे त्याच्या पोराचं आहे. विष्णुदूत म्हणले थांबा. विष्णुदूत म्हणले थांबा, त्याच्या मुलाचं नाव अगोदरचं का आमच्या मालकाचं नाव अगोदरचं? मालकाचं नाव अगोदरचं म्हणजे देवाचं नाव अगोदरचं. मग कोणाचंही घेऊ द्या, मुलाचं असू द्या, अव कोणाच. पिंगला वेश्येनं राघूचं नाव घेतलं. राघूचं, राघू हे रामाचं नाव आहे. विठ्ठल विठ्ठल राघव. राघव कोणाला म्हणतात? राघूला बी म्हणतात. आणि प्रभू रामचंद्राचं नाव आहे राघव. म्हणजे सांकेत्यम परिहास्यम वा, उपहासानं घ्या, अवहेलनेनं घ्या, कसंही घ्या, पण त्याचं नाव घेतलं की कामच झालं. मग यमदूताला झटका बसला. यमदूत तन पाय आदळीत गेले, फाशे घेऊन गेले आणि यमधर्माच्या तोंडावर फेकून दिले. फाशेन तुमचा धंदा, तुम्ही आम्हाला तुमचा धंदा करायचा नाही. यमधर्म म्हणले अलीकडं तुम्हाला माहित नाही का बरं, अलीकडं माणूसच भेटा, रोजानं नाही, सालानं नाही, कसाच नाही, किती बी द्या त्याला, भेटाच ना माणूस. तुम्ही अरे धंदा टाकून. म्हणले मग आम्हाला मार खावा लागला तिथं. मग एकदा सांगा बरं आम्हाला कोणाला आणायचं आणि कोणाला नाही आणायचं? यमधर्मानं सांगितलं घ्या लिहून, पेन काढा खिशातून, डायरी काढली, पान काढलं डायरीवरच. सांगा म्हणले यमधर्म सांगे दूता, यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा, सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा, घरटी फिरे भोवती, ज्ञानेश्वर माऊली.